अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा विषय प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एका अत्यंत महत्वाच्या आणि आनंदाच्या क्षणाशी संबंधित आहे. तो क्षण म्हणजे नवीन घरात गृहप्रवेश करण्याचा क्षण. मित्रांनो, आपण आयुष्यभर कष्ट करतो, स्वप्न पाहतो, पैसा साठवतो आणि एक दिवस स्वतःचं घर असावं किंवा एक चांगली वास्तू मिळावी अशी इच्छा मनामध्ये बाळगतो. जेव्हा ते स्वप्न पूर्ण होतं तेव्हा त्या आनंदाला शब्द नसतात. परंतु अनेकदा एक गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. आपण नवीन घर सजवण्यासाठी खूप तयारी करतो, फर्निचर आणतो, रंगकाम करतो, सजावट करतो, परंतु ज्या वास्तूमध्ये आपण राहणार आहोत त्या वास्तूची ऊर्जा शुद्ध आणि सकारात्मक आहे का याचा विचार फार कमी लोक करतात. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक जागेची एक विशिष्ट ऊर्जा असते. त्या जागेमध्ये पूर्वी कोण राहत होतं, तिथे कोणत्या घटना घडल्या किंवा त्या वास्तूमध्ये किती काळ कोणी राहिलं नाही याचा परिणाम त्या ठिकाणच्या वातावरणावर होत असतो असं मानलं जातं. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी काही सोपे पण महत्वाचे उपाय सांगितले आहेत. हे उपाय कोणत्याही मोठ्या खर्चाशिवाय करता येतात आणि श्रद्धेने केले तर घरातील वातावरण अधिक प्रसन्न आणि मंगल बनवण्यास मदत होते अशी देखील मान्यता आहे. मग तुमचं घर स्वतःचं असो, नवीन फ्लॅट असो किंवा भाड्याने घेतलेली वास्तू असो, हे उपाय प्रत्येकासाठी उपयुक्त मानले जातात. चला तर मग एक एक करून हे 5 महत्वाचे वास्तू उपाय आपण समजून घेऊयात. पहिला उपाय, मिठाच्या पाण्याने संपूर्ण घर स्वच्छ करणं. मित्रांनो, गृहप्रवेश करण्यापूर्वी सर्वात आधी जी गोष्ट करावी असं सांगितलं जातं ती म्हणजे संपूर्ण घर स्वच्छ करणं. परंतु येथे फक्त साध्या पाण्याने स्वच्छता करण्याबाबत सांगितलेलं नाही. खड्या मिठाचे पाणी वापरून संपूर्ण घर पुसावं असं सांगितलं जातं. आपल्या परंपरेमध्ये मिठाला विशेष स्थान दिलं गेलं आहे. अनेक धार्मिक आणि पारंपरिक कृतींमध्ये मिठाचा वापर केला जातो, कारण मीठ नकारात्मकता शोषून घेण्याचं प्रतीक मानलं जातं. नवीन घरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी जमिनीवर, खिडक्यांवर, कोपऱ्यांमध्ये आणि घराच्या विविध भागांमध्ये मिठाच्या पाण्याने स्वच्छता केली तर वास्तूमधील जडपणा कमी होतो अशी श्रद्धा आहे. विशेषतः जर त्या घरात येण्यापूर्वी कोणी राहत असेल तर त्या काळात निर्माण झालेली ऊर्जा दूर करण्यासाठी हा उपाय केला जातो. काही जण गृहप्रवेशाच्या आदल्या दिवशी हा उपाय करतात, तर काही जण गृहप्रवेशाच्या सकाळी. महत्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय श्रद्धेने करणं. स्वच्छता हीच देवपूजेची पहिली पायरी मानली जाते. जिथे स्वच्छता असते तिथे प्रसन्नता असते आणि जिथे प्रसन्नता असते तिथे सकारात्मकतेचा वास असतो. म्हणून गृहप्रवेश करण्यापूर्वी मिठाच्या पाण्याने वास्तू स्वच्छ करणे हा अत्यंत महत्वाचा उपाय मानला जातो. दुसरा उपाय, मुख्य प्रवेशद्वार शुभ आणि मंगल बनवणं. मित्रांनो, घराचा मुख्य दरवाजा हा फक्त येण्या जाण्याचा मार्ग नसतो. वास्तुशास्त्रानुसार तो घराचा मुख मानला जातो. घरात येणारी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक शुभ प्रसंग आणि प्रत्येक सकारात्मक ऊर्जा याच मार्गाने प्रवेश करते अशी श्रद्धा आहे. म्हणून गृहप्रवेश करण्यापूर्वी मुख्य दरवाजाला विशेष महत्व दिलं जातं. मुख्य दरवाजावर स्वास्तिक काढण्याची परंपरा ही अत्यंत जुनी आहे. स्वास्तिक हे मंगलतेचं आणि शुभत्वाचं प्रतीक मानलं जातं. कुंकू, शेंदूर किंवा हळदीने स्वास्तिक चिन्ह काढलं जातं. याचबरोबर दाराला तोरण बांधण्याची देखील परंपरा आहे. आंब्याची पाने, अशोकाची पाने किंवा झेंडूच्या फुलांचे तोरण वापरले जाते. तोरणामुळे घराचा प्रवेशद्वार अधिक मंगल दिसतो. उंबरठ्यावर हळदीचे लेपन करणं देखील शुभ मानलं जातं, कारण हळद ही पवित्रता आणि मंगलतेचं प्रतीक मानली गेली आहे. जेव्हा पाहुणे किंवा कुटुंबातील सदस्य प्रथम घरामध्ये प्रवेश करतात तेव्हा त्यांना सर्वप्रथम मुख्य प्रवेशद्वार दिसते. म्हणून मुख्य दरवाजा शक्य तितका स्वच्छ, सजलेला आणि प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा. तिसरा उपाय, मंगल कलशासह गृहप्रवेश. मित्रांनो, भारतीय संस्कृतीमध्ये कलशाला अत्यंत पवित्र स्थान आहे. कोणताही शुभ कार्यक्रम असो, पूजा असो, यज्ञ असो
किंवा गृहप्रवेश असो, कलशाची स्थापना केली जाते. गृहप्रवेशाच्या वेळी तांब्याचा कलश घेतला जातो. यामध्ये स्वच्छ पाणी, गंगाजल, नाणे, सुपारी आणि आंब्याची पाने ठेवली जातात. त्यानंतर त्यावर नारळ स्थापित केला जातो. हा पूर्ण कलश मंगलतेचं प्रतीक मानला जातो. जेव्हा घरातील प्रमुख व्यक्ती हा कलश हातात घेऊन उजव्या पायाने घरात प्रवेश करते, तेव्हा तो क्षण अत्यंत शुभ मानला जातो. हा केवळ एक धार्मिक विधी नसून घरामध्ये समृद्धी आणि शुभतेचे स्वागत करण्याचं प्रतीक आहे. अनेक कुटुंबांमध्ये गृहप्रवेशाच्या वेळी सर्वप्रथम देवाचे नामस्मरण केले जाते. त्यानंतर कलश घेऊन प्रवेश केला जातो. हा क्षण कुटुंबासाठी अत्यंत भावनिक आणि संस्मरणीय असतो, कारण त्या क्षणापासून एका नवीन जीवन प्रवासाची सुरुवात होत असते. चौथा उपाय, नवीन घरात पहिल्यांदा दूध उकळणे. मित्रांनो, भारतीय घरांमध्ये हा उपाय जवळपास सर्वत्र केला जातो. गृहप्रवेशानंतर स्वयंपाकघरामध्ये प्रथम दूध उकळले जाते. हा एक साधा विधी वाटत असला तरी त्यामागे सुंदर भावना दडलेली आहे. दूध हे शुभत्वाचे प्रतीक मानले जाते. जेव्हा दूध उकळताना पात्रातून थोडेसे बाहेर येते, तेव्हा त्याचा अर्थ असा घेतला जातो की घरात सुख आणि समृद्धी भरभरून यावी. म्हणून अनेक कुटुंबांमध्ये दूध मुद्दाम ओतू जाऊ दिले जाते. हा विधी करताना देवाचे नामस्मरण केले जाते. नवीन घरात प्रथमच चूल किंवा गॅस पेटवण्याचा तो क्षण असतो. त्या क्षणापासून त्या घराची दैनंदिन जीवनाला सुरुवात होते. स्वयंपाकघर हे घराचे हृदय मानले जाते, म्हणून तिथे पहिल्यांदा शुभतेचे प्रतीक म्हणून दूध उकळले जाते. पाचवा उपाय, शंखनाद आणि कापूर आरती. मित्रांनो, आता आपण शेवटचा पण अत्यंत महत्वाचा उपाय पाहूया. गृहप्रवेशानंतर संपूर्ण घरात शंखनाद करावा असं सांगितलं जातं. शंखाचा आवाज अनेक धार्मिक विधींमध्ये वापरला जातो. मंदिरांमध्ये, पूजेमध्ये आणि विविध शुभ प्रसंगी शंख वाजवला जातो. तसेच काही ठिकाणी घंटानादही केला जातो. त्यामुळे वातावरण अधिक प्रसन्न वाटते. त्यानंतर भीमसेनी कापूर प्रज्वलित करून त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये दाखवला जातो. घरातील प्रत्येक खोलीमध्ये, प्रत्येक कोपऱ्यामध्ये आणि प्रत्येक भागामध्ये तो फिरवला जातो. कापराचा सुगंध वातावरणामध्ये एक वेगळीच प्रसन्नता निर्माण करतो. यामुळे गृहप्रवेशाचा सोहळा अधिक मंगल वाटतो. मित्रांनो, हे 5 उपाय अत्यंत साधे आहेत, परंतु अनेक वर्षांपासून आपल्या परंपरेमध्ये त्यांना विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. नवीन घर म्हणजे फक्त विटा आणि सिमेंट यांची रचना नसते. ते आपल्या कुटुंबाच्या स्वप्नांचे घर असते. तिथे मुलांचे बालपण घडणार असते. तिथे आनंदाचे क्षण साजरे होणार असतात. तिथे कुटुंब एकत्र राहणार असते. म्हणून त्या घराची सुरुवात शक्य तितक्या शुभ पद्धतीने व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. म्हणूनच गृहप्रवेशाच्या वेळी श्रद्धा, स्वच्छता, सकारात्मक विचार आणि देवावरील विश्वास यांना सर्वात जास्त महत्त्व द्या. कारण ज्या घरामध्ये प्रेम असते, एकोपा असतो आणि ईश्वराचे स्मरण असते, ते घरच खऱ्या अर्थाने सुखी आणि समृद्धी बनते. मित्रांनो, तुमच्या घरात गृहप्रवेशाच्या वेळी यापैकी कोणते उपाय करण्यात आले होते? तुमचा अनुभव काय होता? कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जर लवकरच तुमच्या नवीन घराचा गृहप्रवेश होणार असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी समर्थ महाराज तुमच्या नवीन वास्तूवर सदैव कृपादृष्टी ठेवोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.